पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। कारण काय येतं पुन्हा पुन्हा त्याच्यामुळे कारणासह कार्याची निवृत्ती हे आपल्याला वारकरी संतांनी वेदांत शास्त्र शिकवले। वेदांत शास्त्र कळायला लागलं तर पुण्यवान समजावं। वेद श्रवण गडे जासी तो जाणीचे पुण्य रासी म्हणून वेदी सामर्थ्याची काय म्हणे। वेदांत शास्त्र काय त्याच्याशी काही भानगडीशी काही घेणंच नाही। आवडत नाही म्हणल्यापेक्षा तो विषयच नाही। कॉलेजले जाते म्हणून यायचं सगळं इथे ठेवलं चालेल। साडीला लावलं तरी चालेल। स्वयंस्फूर्तीने आपण ऐकतो तर नेहमी श्रवण करणारी मंडळी आहे आणि तुमच्या इथं तर कार्यक्रम करायच्या आधीच धाक पडतो की नेहमी श्रवण करणारी मंडळी आहे असं होतं। आणि त्यातल्या त्यात ह्या 2-5 वर्षात आणखी विशेष रूपानं ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन केलेलं आहे। आत्मकृपा झाली पाहिजे। आधी आत्मकृपा, मग शास्त्रकृपा, मग ईश कृपा आणि मग सद्गुरु कृपा। तर आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्याला या संसार बंधनातून सुटायचं आहे, आपल्याला आत्मलाभ करून घ्यायचा आहे। जर साधू संतांनी स्वतःहून केला असता तर माऊलीने तेव्हाच करून दिलं असतं। मागचे आताचे आणि पुढचे येणारे सगळ्यांना आत्मलाभ तेव्हाच करून दिलं असतं ना। माऊलीची तर सर्वांवर समानच कृपा होती, पण दोन्हीकडून लागतं, जन्यजनक भाव आहे। सद्गुरु कृपा करत असताना शिष्याचे आचार विचार व्यवहार तसे लागतात। वेदांत शास्त्र कळू लागलं, समजत काही घेणंच नसेल त्याच्याशी तर विषयी पामर म्हणा। कळायला लागलं तर पुण्यवान समजावं, आवडायला लागलं तर पुण्यवान समजावं, आणि कळायला लागलं तर मुमुक्षु साधक आणि लाभ ज्याला झालेला आहे, आत्मलाभ ज्याला झालेला आहे त्याला संत म्हणावं। हे ज्ञानराज माऊली या ओवीतून आपल्याला सांगतायत। या लोकामध्ये धनलाभ आहे, धनलाभ आणि शारीरिक सुख मिळतात। एका जन्माची अडचण दूर होते किंवा सुखाने जीवन जगलं जातं। परलोकामध्ये सुख लाभ आहे आणि दोन्ही डावलले तर मोक्ष आहे, आत्मलाभ आहे। आता आपण आपलंच निरीक्षण अभ्यास करावं की आपण खरंच हे लोकातला लाभ डावलला आहे का। डावलला आहे याचा अर्थ त्याच्यात जायचंच नाही, म्हणजे खायचंच नाही, झोपायचंच नाही किंवा काही करायचंच नाही, किंवा ठीक आहे 4 व्हीलरमध्ये बसायला मिळालं मग बसायचंच नाही असं नाही आहे। कारण असं जर असलं तर मग कर्मानुबंधीने कुठे लावू आपण। जर आपल्या प्रारब्धात सुखही आणि दुःखही असेल तर ते भोगावंच लागणार आहे ना। सुखही भोगावं लागेल, दुःखही भोगावं लागेल, कर्मानुबंधीने मनुष्य लोके ते कुठं लावणार आहे आपण। पण आपण नेमकं काय करतो, गणितच चुकवायचा प्रयत्न करतो। परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाहीच आहे, त्या परिस्थितीत जागी होणं आपल्या हातात आहे। आपण इथं जेवढे बसलेले आहात प्रत्येकाचं दैव प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे ना। मग परिस्थिती बदलणं आपल्या हातात आहे का, नाही आहे हातामध्ये, पण आहे त्या स्थितीत जागी होणं आपल्या हातात आहे। आणि परमार्थ इतकं सोपं तर दुसरं काहीच नाही आहे, कारण इथं कशाचीच आट नाही आहे। समजा एखाद्याला सवासणी जेवायला जायचं आणि तिचा नवरा मेलेला असला तर चालेल का। एखाद्याला पित्तर जेवायला जायचं त्याचं लग्न झालेलं नसलं तर, एखाद्याला मुंज्या जेवायचं त्याला 4 पोरं असले तर, तसे जरी 8 बोर्ड लावले असते की हे असलं तर ते आता आणखी किती अवघड झालं असतं ना। पण परमार्थाला परिस्थिती कारणीभूत नाही आहे, परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाही आहे त्या जागेवर जागी होणं आपल्या हातात आहे। म्हणून इहलोक परलोक हे दोन्ही सुख
भोगायला मिळणार नाही असं नाही, पण हरखे जन म्हणजे आपल्या सरळ मराठी भाषेत काय म्हणतात, हुरळून जाणे. हाय कोणाला गाडी, हाय कोणाला गाडी, हाय काय ते असेल. आता आपण सगळे संसारिक आणि व्यवहारातले लोक आहे. थोडंसं जरी काहीतरी चांगलं झालं, एक रूम जास्त बांधली तर त्यांचे 4 आहे, आमचे 5 आहे, याच्याहून बाकी सगळं समजून घ्या. म्हणजे हुरळून जाणे, आमचं येतं कोणाचं नाही, आमचं येतं को हरखे जे ना, अशी स्थिती नसावी. माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की हरखे जना म्हणजे ह्या लोकातलं तर सोडा, मृत्यू लोकावरचं. देखे रिद्धी सिद्धी या परी, आली गेली सेनधरी, गुंतला से अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवना ते पावळे म्हणे, तू के विरंजे पालिवने भिल्लाचेनी. जो इंद्रभुवना ते पावळे म्हणे आणि त्याला मग हे छोटे मोठे 1 खोली बांधली, 4 खोली बांधलं, गाडीत फिरायला मिळेल, ह्या गोष्टी कुठं रंजवणार आहे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊनी तृप्त झाला, तो का मागतो गोळवण्याला, मिटक्या मारीत बैसेल. आणि इथपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे. मग जो आत्मलाभाकडे निदान ज्याची वाटचाल आहे, त्याला ओळखण्याची खूण आहे की तो इहलोकातल्या कुठल्याही गोष्टींनी हुरळून जात नाही, हर्ष पावत नाही, आणि नाही मिळालं तर त्याला दुःखही होत नाही. आणि आपल्याला जर तिकडे जायचं आहे, आपण काय करतो, वरच्याच म्हणजे कृतीचाच परमार्थ जास्त करायला जातो. मग कृतीचा परमार्थ केल्याने अधिकार अंगी येत असतो, आणि विचाराच्या कृतीचा परमार्थ म्हणजे सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, किंवा नित्यनेमाने ज्ञानेश्वरीला जायचं, कृतीचा परमार्थ. आणि विचाराच्या परमार्थाने ध्येय गाठलं जात असतं. म्हणून पायाने चालतात ते अंतर कापतात, आणि डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात, असं सांगितलेलं आहे. मग काय सोडणार आहे आपण संसारातलं? याचा अर्थ संन्यासाची किंमत कमी आहे असं मुळीच नाही आहे. सोपं आहे का संन्यास होणं? किंमत कमी नाही आहे, पण आपण आपलं आत्मनिरीक्षण करावं. आपण ते करू शकतो का? माऊलीचा खूप सुंदर अभंग आहे. घरदारे ओखटे तेजू मनसी, तरी शरीर आहे एवढे जाड. बाहेरचं घर सोडून जाणार आहे, शरीर सोडून कुठे जाणार आहे? जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. शरीर आहे एवढे जाड. माये बापा ओखटे तेजू मनसी, तरी अहंकार अविद्येचे कोड. बंधू सखे तेजू मनसी, तरी कामक्रोध मद मत्सर अवघड. बहिणी पाठीच्या तेजू मनसी, तरी आशा तृष्णा मायाचे बंडरया. पुत्र अपत्य तेजू, स्त्री ओखटी तेजू मनसी, तरी ते कल्पने एवढी भोगती. पुत्र अपत्य तेजू मनसी, तरी इंद्रियाची नाही निवृत्ती. अवघेची तेजू मनसी, तरी मना नाही निज शांती राहा. हे सगळं निरीक्षण करा. घरी गेल्यावर पुन्हा शांततेने वाचा, आणि याच्यात आपण कुठं बसतो. मग अवघेची तुझ्या जवळ दुमदुमीत असता, मुंडी सिका करी से विडंबना, सहज संतोष असावे. असोनी जैशा तैसा परी, तो सद्गुरू पावी जे खुना. आपुले आश्रमी स्वधर्मी असता, सर्वत्र एकच जाना. बाप रुक्मादेवी वरू विठ्ठलू इतुक्यासाठी, नेईल वैकुंठ भवन. म्हणजे हे आत्मलाभ आहे. त्या लाभासाठी बाहेर हे सोडायचं, बाहेर ते सोडायचं वगैरे ह्या गोष्टीची गरजच नाही आहे. तर ज्याप्रमाणे आपलं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे असताना गाठी सोडायच्या आहे. विद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते सर्व संशया, क्षीयते चाश्य कर्माने, तस्मिन दृष्टी परावरे किंवा मयी दृष्टी खिलात्मने. गाठी आणि परमार्थ म्हणजे तरी काय आहे? मग आता भजन कशासाठी करायचं? ज्ञानेश्वरी कशासाठी वाचायची? कीर्तन कशासाठी ऐकायचे? वृत्त्यंतर होण्यासाठी ना. आणि जर वृत्त्यंतर झालं नाही तर मग देशांतर, केशांतर, वेशांतर, कॉलनींतर, गावांतर किती जरी केलं आणि वृत्त्यंतरच झालं नाही तर मग काय केलं परमार्थ करून? आणि खूप अनमोल मनुष्याचं देह आहे. खूप खूप कमी आयुष्य आहे. एक बहुत कम है एक जन्म प्राप्ती करने के लिए. आणि त्यात इतक्या भानगडी काकडा आपण सगळेच म्हणतो, उरले भजन असे काय ते पाहेगा, म्हणून खूप 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 कमी आहे. पण जेवढं आहे तेवढं खूप सावधचित्ताने करा. काही 12 महिने नाही केलं तर चालतं, पण पूर्ण 7 दिवस वर्षातले सप्त्यालाच काढून ठेवायचं. अगदी काय कुठं कसं झालं अगदी पूर्णपणे लक्षात राहिलंच पाहिजे. नाही तर घरी जाऊन लिहून ठेवायचं. पहिल्या दिवशी कोणती ओवी झाली ते सांगा बरं. नाही महाराज नाही, हां पहिल्या प्रवचनाची पहिल्या दिवशी कोणती ओवी घेतली होती? ऐकलं ना तुम्ही? सगळे होते ना पहिल्या दिवशी. आमचे अण्णा नेहमी म्हणायचे, बाबा अण्णा नेहमी म्हणायचे, तुम बको हमको इतबार है.
सांगा ना मग, सांगा ना. पहिल्या दिवशी कोणती होळी होती? नाही ठीक आहे, सगळे नाही सांगू शकणार, पण एखाद दोन तरी मी सांगू. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा या श्लोकावर गुंतलो होतो अर्जुनपणे, तो मुक्त झालो तुझे निघणे. हीच होती ना, मी आपली त्याच्यावर ऐकलं. हे सगळं जमलं पाहिजे ना. आणि हे जर नाही झालं मग गाठी कशा सुटायच्या? 6 वर्षाचा मुलगा बालवाडीत शोभतो, आई आई इकडे ये माझे गाणे ऐक गडे. 18 वर्षाचा मुलगा 12वीला जायला पाहिजे का? त्याने एवढा मोठा भोपळा आकाराने वेटोळा असं म्हटलं पाहिजे? त्यांनी 12वीची परीक्षा दिली पाहिजे ना पुढे जाण्यासाठी. पुढे काय डॉक्टर, इंजिनियर, वकील, काय जे व्हायचं असेल त्याच्यासाठी. मला वाटतं आपणही परमार्थाकडे हळूहळू. अरे 99% जरी आपण बरोबर असलो पण 1% पण चुकू नये भाऊ. त्यात सुद्धा आपला नंबर लागू शकतो. तुका म्हणे पाहिले मागेन एवढे वेगे, म्हणजे 1%ही कसं राहायला नको, म्हणजे एवढ्या वेगळ्या अंतराला असं व्हायला नको. म्हणून पूर्णपणे सावध. आणि परमार्थ हा सावध होण्याचाच विषय. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. सावध होण्याचा विषय. माऊली इथे सांगतात की ज्याला आत्मलाभ झालेला आहे त्याला ओळखायची खूण आहे की तो भोग विषेखे हरिके जना. मग याला असं काय झालेलं आहे की भोग विषेखे हरिके जना? मग आपल्याला असं कसं होईल की आपण भोगाने हरखल्या जाणार नाही? मग तत्त्वज्ञानाचा अभ्यास करा. साधू संतांनी खूप सुंदर सांगितले. अष्टांग योग तत्व पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान पाहिले पाहिजे. अष्टांग योग, पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान पाहिले पाहिजे. मग तसं जर पाहिलं तर असं साधू संत मी जे लहानपणी श्रवण केलेले, संसारामध्ये जसं कांचन म्हणजे पैसा महत्त्वाचा आहे, अटळकर महाराज सांगायचे नेहमी, तसं परमार्थामध्ये पंचीकरण महत्त्वाचं आहे. पंचीकरणाने काय होतं? तत्वाचा झाडा होतो. तत्वी तत्व वसरे, तत्वाचा झाडा होतो. तत्वाचा झाडा झाला. खोटं हे खरं समजल्यावर खोट्याकडे धाव जाणार नाही ना. ते खोटं आहे पण ते आपल्याला खरं कळायला पाहिजे ना की ते खोटंच आहे. मग अध्यात्म तरी काय? आकाराचे झालेपणे नाही जन्मधर्माने, आकार लोपिनी म्हणे नाही जया. ऐसी ब्रह्माची सहस्थिती, जे ब्रह्माची नित्यता असती ते नाव सुभद्रापती अध्यात्मका. आकाराला आल्यावर नाश पावत नाही आणि आकार गेला, आकाराला आल्यावर बनत नाही आणि आकार संपला म्हणून नाश पावत नाही. अशी आपली सहज स्थिती जी आत्मज्ञानाची ब्रह्मज्ञानाची आहे. आणि ती ब्रह्माची सहज स्थिती या नाव सुभद्रापती अध्यात्मका. मग पंचीकरणाचा अभ्यास करावा लागेल. मग शोधा आपल्यामध्ये पंचीकरण कुठे. आपलं शरीर किती तत्वाचं बनलेलं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मला वाटतं हरिपाठामध्ये आता लोकांनी कट करणं लावलं, पण पाहिजे तो अभंग. कोणाचे हे देह हा घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेक शोधणे, गोविंद माधव याच देही. देही ध्यात ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. नित्यनेमाने त्याच्यावर नजर गेली पाहिजे ना. त्रिपुटी वेगळा, देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. आणि मी तू हा विचार शोधला गेला पाहिजे ना. मी कोण आहे? मग परमार्थामध्ये असे मुर्दाल सवाल पूछणे नाही चाहिए. आमचे पोराचं लग्न होईन कारण पोरीचं लग्न होईन कारण ते कुठं नाही सोडा, मी ते रंगवतच नाही संसारात गोष्टी. यहाँ तो बस एक ही सवाल है, मैं कौन हूँ? मी कोण हा करावा विचार. यहाँ तो बस एक ही सवाल है, मैं कौन हूँ? म्हणून माया ब्रह्म, जीव ब्रह्म, सारासार, भावाभाव हे जाणण्याने जन्म मृत्यूतून सुटका होते. लिहून घ्या हे प्रश्न आणि पुढच्या वर्षी मी विचारेन, अभ्यास करा. पुन्हा एकदा सांगते. माया ब्रह्म, जीव ब्रह्म, सारासार, भावाभाव हे जाणण्याने जन्म मृत्यूतून सुटका होते. आणि याचे उत्तर गीता गाथा ज्ञानेश्वरीत आहे. करता कोण? बंध मोक्षाचे स्वरूप काय? निर्गुण देव कोणता? त्याला जाणणारा मी कोण? आणि त्या दोघातली अनन्यता कशी? अनन्यता कशी त्या दोघातली हे जाणण्याने माणसाला मुक्ती मिळते. मग भाग्याने मी तर म्हणते काय तुमच्या गजानन कॉलनीचं भाग्य आहे. मला वाटतं आपल्याला सारड्यामध्ये शेजारी घर असतात, बरं झालं असतं. खरं फार अवघड आहे. म्हणजे काय म्हणतात ते अभंग आहे ना तो,
रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. जे रवी दाखवत नाही, हिरा दाखवत नाही, दीप अदृश्य दर्शने संताची या. मग संत कशासाठी? हे दाखवण्यासाठीच आहे ना. मग पंचकरणाचा अभ्यास करा. आपल्यामध्ये कुठे आहे? आपलं शरीर 25 स्थूल देह 25 तत्वाचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी आपल्या शरीरामध्ये कुठे आहे? अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. आप क्षुधा, तृषा, आळस, निद्रा आणि नाही क्षुधा. विठ्ठल विठ्ठल. पृथ्वी, अस्थि, मांस, त्वचा आणि रोम. तेज, क्षुधा, तृषा, आळस, निद्रा आणि मैथुन. शुक्र शोणित, लाळ, मूत्र आणि श्वेत आपाचे. वायूचे चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि अंकुंचन. आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशाचे काम, क्रोध, लोभ आणि मोह, मत्सर. हे 25 झाले. मग एवढंच शरीर खरं नाही आहे ना आपलं. हे तर इथं मरून जाणार आहे, रागच होणार आहे इथे याची. मग याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याला जाणं येणं आहे ना. परवा महाराजांनी आमच्याकडे खूप सुंदर अभंग घेतला, येणे जाणे तरी राहे देव कृपा करी. त्यात मला हे विशेष आवडलं. महाराज तीर्थाला जा, तेथे भेटती सिद्ध संत, साधू संत, त्यांची खून जे न बोलती वितंड. म्हणजे अनावश्यक उगी आपल्या याच्या त्याच्या गप्पा करण्यासाठी हा मंडप नाहीच आहे ना. जे न बोलती वितंड असं बाबांनी सांगितलं. स्थूल देहच नाही आहे खरं आहे असं नाही आहे. त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह, आणि त्या सूक्ष्म देहाला येणं जाणं आहे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत. सूक्ष्म देहाला जाणं येणं आहे. मग त्या सूक्ष्म देह आतमध्ये कुठे आहे? पृथ्वी कुठे आहे आतमध्ये? वर अस्थि, मांस, त्वचा आणि रोम. त्याच्या आतमध्ये पृथ्वी कुठे आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध पृथ्वीचे तत्व आहे. आपाचे कर्मेंद्रिय, हात, कान, शिश्न, गोद वगैरे कर्मेंद्रिय. तेजाचे ज्ञानेंद्रिय, नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ. वायूचे आपण नैवेद्य दाखवतो ना, ओम प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, नैवेद्य पूर्ण ब्रह्मणे नमः. म्हणजे चळणवळ. आपाचे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे प्राण वायूचे तत्व आहे. आणि मग शेवटचे समजा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे झाले 50. एवढे 50 चालतं ना. एवढे 50च खरे असं नाही आहे. तर पुन्हा कारण म्हणजे मी काय सांगते, आपल्याला हरखायचं नाही आहे भोगविषयी. आपल्याला आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. मी फक्त एवढीच ओळख घेते की भोगविषयी हरखे जन. मग आपल्याला भोगविषयी जर हरखे जन आहे तर का नाही हरखे जन होणार? नाही तो कहने वालों ने, रामसुखदास जी बाबा सांगते, कहने वालों ने तो कह दिया वाह वाह क्या प्रवचन हुआ, क्या चिंतन हुआ. सुनने वालों ने सुन लिया, वाह वाह कितना अच्छा हुआ, लेकिन मिला क्या? असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला. म्हणून भोगविषयी हरखे जना. मग पंचकरण शिकावं लागेल ना. आमचे आटळकर बाबा नेहमी सांगायचे, शिकावं लागेल परमार्थात पंचकरण. मग स्थूळ आणि सूक्ष्मदेह आपण बघितला. आतमध्ये कारण देह आहे. कारण देह अज्ञान आहे. आणि कारण देह मरता है तभी मुक्ती मिलती है. हे स्थूळ आणि सूक्ष्म असले आले गेले ते येतात जातात चालू राहतात, पण कारण देह मरता है तभी मुक्ती मिलती है. आणि कारण देह म्हणजे अज्ञान ज्याला आपण म्हणतो ते कारण देहामध्ये राहतं. म्हणून आदरणीय डोंगरे बाबा नेहमी सांगायचे, कारण देह मिलता है, मरता है तभी मुक्ती मिलती है. आणि मग नंतर महाकारण म्हणजे आपण आत्मलाभात जातो. आणि त्याच्यानंतर मग माऊलींनी त्याच्याही पुढे सांगितलं की नवल अहंकाराची गोटी, त्याचाही गर्व करू नये, आम्हाला ज्ञान झालं म्हणून. तर 4 देह. मग हे जे 4 देह आहे, ह्या 4 देहाचे पुन्हा त्यांचे 4 8 देहाचे 4 तत्व आहे. देह, अवस्था, अभिमान, स्थान, भोग, मात्रा, गुण, क्रिया आणि शक्ती. देह स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. अभिमान विश्व, तेज, प्राज्ञा आणि प्रत्यगामा. क्रिया द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती. गुण सत्वरजतम आणि शुद्ध सत्व. सत्वरजतम आणि शुद्ध सत्व. आकार, उकार, ओंकार आणि अर्धमात्रा तो ईश्वर ओंकार. सुखे मी निजलोगा शून्य सारुनिय, तेथे अर्धमात्रा तो ईश्वर. हे किती झाले? 8 चोक 32. 50 आणि 32 किती झाले? तुम्ही चुप बसा. 50 आणि 32 किती झाले? बस हुशार आहे बाहेर सगळं. बोला तर तुम्ही, घाबरू नका. मी तुमच्यातलीच आहे. एवढं पटकन गणित सांगितलं म्हणजे. पण किती झाले? 82. 82 तत्वाची पिंड ब्रह्मांड रचना आहे.
आणि ही माईक आहे. मग श्रवण आमचे आटळकर बाबा सांगायचे, खनपुरी बाबा सांगायचे, यडसीकर महाराज, रामकृष्ण यडसीकर, श्रवण हे भाजीतलं मीठ नाही आहे. श्रवण कळावं लागतं, कळायला पाहिजे. 24 तारीख 72. हां, 2 पुसावरचे किती राहिले? कसं काय 7 राहिले? 2च पुसले ना, मग किती जायला पाहिजे? 2च पुसले ना. 24 तारीख 72, 2 पुसल्यावर किती जायला पाहिजे? ते न कळल्याने 65 नेले ना. गणित आहे ना. 65 नेले ना त्या 2 पुसल्याने ना. तसं श्रवण आहे अगदी. म्हणून तर माऊलीने ज्ञानेश्वरी आता तुम्ही नेहमी पारायण करता, ऐसे गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे सेऊ येते अर्जुना तू परिसिसी परिसोने अनुष्ठिसी श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा. मग आपल्यात 10-5 अगस्ती तयार व्हा ना. आणि झालेले आहेत हे मला माहीत आहे. बाबांनी सांगितलं घाबरतायत म्हणून, सांगत नाही म्हणून. कारण नेहमीच वाया जात नाही. श्रवण केलेलं कधीही वाया जात नाही. काही काही ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि भागवतामध्ये फार म्हणजे भाग्यवान लोक आहात तुम्ही. भागवतामध्ये दीर्घ सत्र म्हटलेलं याला, जे नित्यनेमाने ज्ञानेश्वरी सोडवणं 4-4 महिने, याला दीर्घ सत्र म्हटलेलं आहे. आणि एक दिवस आलं प्रवचन करून गेलं, सांगणाराचा संबंध नाही, ऐकणाराचा संबंध नाही, तर हृदयाची कृपा कशी प्राप्त होईल? हृदय जे प्रसन्न होय, हृदयाची प्रसन्नता निर्माण होण्यासारखा हा नित्यनेमाने येतो ना, मग त्याच्यावर आपोआप प्रसन्नता निर्माण होते ना. हृदय प्रसन्न झालं पाहिजे सद्गुरूंचं, त्यावेळेस आपल्यावर कृपा लाभते ना, गुरुकृपा. आपला विषय चालला होता 82 तत्वाची पिंड ब्रह्मांड रचना आहे आणि ती खोटी आहे. तत्वे साक्षित्वे ओरसती साक्षित्व नुरे आत्मप्रतीती आत्मासे आदि अंती आपण कैचा तेथे आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही आन आपण कैचा तेथे आत्मा म्हणजे अद्वैत तेथे नाही द्वैताद्वैत तेथ मीपणाचा हेत उरेल कैचा पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवीन सारा व्यर्थ भ्रम. याच्यात काय सांगितलंय ना महाराजांनी? हेच सांगितलंय ना, पिंडाचा अभ्यास करा, ब्रह्मांडाचा अभ्यास करा, आणि तो केल्यावर कळतो हरिवीन सारा व्यर्थ भ्रम. कुणी केलंय का? मग शुकवाक्य याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जाणून हरिची जाणे. हे सगळं सावध चित्ताने चिंतन केल्यानंतर कळतं की अरे ज्याच्यावर आपण भुलून पडतो ते काहीच नाही आहे, इथं सोडून जायचं आहे सगळं. वर्ल्ड इज स्टेज, लाईफ इज ड्रामा, वी आर ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. नाही तर व्हायचं विषयांतर पण बाह्य याच्यावर बोललं जायचं, असं नको व्हायला. काहीच नाही आहे आपल्याला. हा जो ठराविक काळ दिलेला आहे 1200 आणि 1300च्या मधला वेळ किती आहे आपल्याजवळ? 1200, ज्याचं 1200 झालं त्याचं 1300 होणारच आहे. 1200 आणि 1300च्या मधलं 1300 का म्हटलेलं आहे? आपला जीव तर गेलेला असतो. आमचे बाबा सांगायचे ते जीव गेल्यानंतर 13 दिवस भजन पूजन करतात, ते आपल्या नावावर पडतं म्हणे, म्हणून 1200 आणि 1300च्या मधला काळ म्हटलेला आहे. तेवढा वेळ आहे आपल्या जवळ आणि त्या वेळेमध्ये आपल्याला आपलं आत्महित साधून घ्यायचं आहे. म्हणून निदान आपल्या वयाच्या लोकांनी तरी जडजडवून वैला निघ ये भक्तीचे वाटे लाग जे पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणजे 82 तत्वाची पिंड ब्रह्मांड रचना आहे आणि ती खोटी आहे. आणि मग ती खोटी हे जर कळालं तर तिकडे लक्ष जाईल का? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची चैले विषयाचे सुख समसुख बेगडाची बावली आभ्राची सावली. सगळे खोटंच आहे ना. आणि जे ते खोटं आहे म्हणलं बेगडाची बावलीवर आपण भुरळून जाऊ का? किंवा एखादा मुलगा नवरी पाहायला गेला आणि त्याला बेगडाची बावली दाखवली तर तो खुश होईल का? वा वा काय सुंदर. त्याच्या जीवच पाहिजे ना जिवंत होण्यासाठी. म्हणून हे तसंच हे सगळं खोटं आहे. आणि हे सगळं खोटं आहे हे जेव्हा आपल्याला खरं कळेल, आणि ते खरं कळण्यासाठी सद्गुरूची पूर्ण कृपा लागते. आदिभूत आणि आदिदैव दोन्ही. म्हणजे जेव्हा सद्गुरूंची पूर्ण कृपा होते, हे लगे बोललं म्हणलं केलं प्रवचन झालं असं थोडंच आहे. आदिभूत आणि आदिदैव दोन्ही आहे. आणि ज्यावेळेस सद्गुरूंची पूर्ण कृपा होते त्यावेळेस आदिभौतिकाचं दर्शन बंद होतं. त्यावेळेस आदिभौतिकाचं दर्शन बंद होतं आणि मग आत्मलाभ होतो.
आणि तो आत्मलाभ आपल्याला, त्याच्यासाठी आधी स्वतःची पूर्ण तयारी पाहिजे. स्वतःची पूर्ण तयारी असली तर भरपूर उदाहरणं सांगतात साधू संत. आंबा पाडायला लागलं तर काही बोलवावं लागतं का? पिकलं तर तो आपोआप गळून पै परिपाकाची वेळे फळ देठे न देठ फळे न दैसे धरी तैसे स्नेह खुळे सर्वत्र असे. आपोआप होतं म्हणून आपली तयारी पूर्ण ठेवावी. रामायणामध्ये सुंदर प्रसंग आहे की कशातच गुंतू नये आणि आत्मलाभाला ओळखावं. रामकथा सर्वांनाच माहिती आहे. आपण दर श्रावण महिन्यातही आपल्याकडे होतं पारायण वगैरे रामकथेचं. राम आणि रावणाचं युद्ध चालू होतं, ज्याचं माऊलीने ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. राम रावण झुंझुनले कैसे, राम रावणच जैसे. नाना प्रकार के अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र दिव्य अस्त्र एक दूसरे के ऊपर छोड़ते थे. दोनों ओर के सैनिक अपना लड़ना छोड़कर राम रावण का युद्ध देख स्थिर चित्राच्या बावली लड़ना छोड़कर राम रावण का युद्ध देखने लगे. मातली ने धीरे से कहा, हे भगवान, हे राघव, रावण देवगन का भी शत्रु है. हम सब उसका वध चाहते हैं. बहुत थक गए हम लोग राह देख के, अब ज़्यादा देर मत लगाओ, इसका अंत कर दो. हिंदीत म्हणते, नाही तर करताना कोणी राज ठाकरेला फोन या हिंदीतून, कारण माझं हिंदीतून वाचन झालेलं आहे, त्याच्यामुळे माझं हिंदी येतच आपोआप. हे रावण देवगन का भी शत्रु है, हम सब उसका वध चाहते हैं. अपने समस्त पुण्य कर्मों का स्मरण करके, अपने पूर्वजों का स्मरण करके राम ने अपना ब्रह्मास्त्र चला दिया. अब तक जो अजय माना जाता था वही राक्षसेंद्र निष्प्राण होकर धरती पर गिर पड़ा. देवताओं ने पुष्पवृष्टि की. राम जी का रथ फूलों के ढेर से ढक गया. लक्ष्मण, आंगन, विभीषण, नल, नील, गय, गवाक्ष आदि राम के रथों के चारों ओर जय घोष करने लगे. रावण के अंतपुर की पट्टरानी आई. सबसे पीछे शोक की प्रतिमा. रावण की, मी काय सांगते, भोगविषेक हे हरिखेजन, अधिष्ठानाची नजर यावी त्यावेळेस हरिखेजन होईल. रावण के अंतपुर की पट्टरानी आई. सबसे पीछे शोक की प्रतिमा. रावण की अति सुंदरी पट्टरानी मंदोदरी आई. आकर उसने रावण को देखा. हे काही सांगायची गरज नाही, पण भूमिका तयार होते म्हणून सांगते. आकर उसने रावण को देखा. उसके मुंह से एक करुण चीख निकल पड़ी. मेरे देव, जब तुम क्रुद्ध होते थे तो देवेंद्र भी तुम्हारे सामने खड़ा नहीं रहता था. आप किस प्रकार खून के कीचड़ से लथपथ पड़े हो जमीन पर. मेरे नाथ, मृत्यु को तो तुम सीता के रूप में घर ले आए थे. राम कोई सामान्य मनुष्य नहीं, महाविष्णु का कोई अवतार मालूम होता है. मैंने तुम्हें कितनी बार समझाया, लेकिन दर्प से फूले मंत्रियों की सलाह में तुमने मेरी एक न सुनी. महापतिव्रता देवी सीता पर तुमने क्यों बुरी निगाह डाली. उसका यह भयानक परिणाम हुआ. विषयांतर होईल. लोक म्हणतात इकडचा दरवाजा तिकडं तोडा आणि तिकडची खिडकी इकडं ताळ. रावणाची कोणती खिडकी आणि दरवाजे चुकीचे होते हो. त्याचं कोणतं ब्रह्मस्थळ वेगळ्या ठिकाणी होतं म्हणून त्याचा नाश झाला. काही 50 माझे काही माणसं तर इतके दुःख करतात, 50-50 हजार 1-1 लाख रुपये बाया ते दरवाजे खिडक्या बदलायला खर्च करतात. आणि रावणाचं तर ते विश्वकर्माच त्याचं हे होतं ना सगळं बांधणारा. मग त्याचे कोणते खिडकी दरवाजे चुकीचे होते इकडं खिडण. मग का बरं नाश झाला सगळ्या लंकेचा. कर्म केले, कर्म झाले, त्याचे भोग आले. मग ते सीता माऊली मंदोदरी माता म्हणतायत कि महापतिव्रता सीता पर तुमने क्यों बुरी निगाह डाली. उसका यह भयानक परिणाम हुआ. राम और सीता तो परस्पर मिले और मैं बिछुड़ गई. मैं तो इसी अभिमान में थी कि मेरा रावण है, इंद्रजीत मेरा पुत्र है. काय कमी मला. मेरा रावण है, इंद्रजीत मेरा पुत्र है. मेरा सब गर्व चूर हो गया. अब विधवा हो गई. मुझसे एक शब्द तो बोलो. इतना कहते कहते वो बेहोश होकर रावण के शरीर पर गिर पड़े. प्रभू रामचंद्राने बघितलं महान पतिव्रता आहे आणि पतिव्रता धर्माने भगवंताचं भजन केलेलं आहे. पतिव्रता धर्म श्रेयासी परी समजला पाहिजे पती ऋषिकेशी. ईश्वरा विनोपाश्यत्व नाही कवनासी. ब्रह्मसूत्र सिद्धांत त्याच्यात कोण आहे. देवच आहे ना. बेहोश होकर रावण के शरीर पर गिर पडी. रामाने बघितलं पतिव्रता धर्माने भगवंताचं अध्ययन केलेलं आहे, म्हणजे भजन केलेलं आहे स्वधर्माने. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी. प्रभू रामचंद्राने ज्याचं त्याला पाठवावं लागतं ना.
प्रभू रामचंद्राने सांगितलं बिभीषणाला जा आणि भातृभार्येचं सात्वन कर. बिभीषण आले. रामकथा खूप सुंदर आहे. त्याच्यात खालीवर राम बोलले बिभीषण की भाभी आप शोक मत कीजिए. राग आला मंदोदरीला. मंदोदरी म्हणती भैया को मरवा डाला और भाभी का शोक निवारण करने को आए हो. बरं दोघांचं म्हणजे बोलणं झालं. पण मग नंतर प्रभू रामचंद्रांनी सात्वन करायचं सांगितलेलं होतं. मग बिभीषण सांगताय तो रावण म्हणते कुणाला आहे भाभी आप रावण किसे कहते हो. नाथ महाराजांनी आणखी छान सांगितलं. मी नाथ महाराजांच्या भाषेत सांगते. तुम्ही रावण म्हणते कुणाला आहे. जर तू देहाला रावण म्हणत असेल तर मला नको राज्य. मी राज्यासाठी रामाकडे गेलोच नाही. मी धर्मासाठी गेलो, स्वधर्मासाठी. अजून रावणाला जाळलं नाही आहे. तुम्ही रावणाला घ्या आणि राज्य करा, सिंहासनावर बसू. देह आपण आत्ताच बघितलं पंचीकरण, तो इथंच पडणार आहे. मग देह नाहीच आहे ना, तो तर कधी न कधी जाणारच आहे. देह रावण नाही आहे. मग जीव रावण आहे का त्याच्या आतला. जीव पाहिला आहे का कोणी आपल्यापैकी. पाहिलं का कोणी. मला तर चारी धामातून काही देव उठून काही बोलले नाही काही नाही. आधी मला खूप वाटायचं जाऊ नये असं नाही, पण महाराजांनी सांगितलं ते भेटते साधू संत त्याच्यासाठी जा. जीव पाहिलाय का कोणी आपल्यापैकी. आता आपले एवढं वय होत आलेलं आहे, किती आपल्यासमोर कोणी मेले गेले आले किंवा आपल्या हृदयामध्ये जो जीव आहे पाहिलाय का कोणी. जीव तू पाहिला नाही आहे. आणि आत्मा जर रावण म्हणत असतील तर त्या आत्म्याला रावण नावाच्या पृथक शरीराची गरज काय. आत्म्याला रावण नावाच्या पृथक शरीराची गरज नाही आहे. तो तुझाही हृदयस्थ आहे ना. आत्मलाभात परमलाभ न विद्यते, आत्मसुखात परमसुख न विद्यते. मग त्याला रावण नावाच्या पृथक शरीराची गरज नाही आहे. मग त्याचे ज्ञान तुझं नाही. या कारणे नाथ महाराजांनी खूप सुंदर सांगितलंय. या कारणे तू आता चाळक तत्वता लक्षावा म्हणून चाळकाते नेनता सकळ साधने होती व्यथा. स्थूळ सूक्ष्म कारण आणि चौथे पंचीकरणात स्थूळ सूक्ष्म कारण आणि चौथा महाकारण चाळक याहून भिन्न, त्याचे ज्ञान तुझं नाही. मग या कारणे तू आता चाळक तत्वता लक्षावा. म्हणून आपल्याला बाबा नेहमी सांगतात अधिष्ठानाची नजर यावी. माऊलीने ते सांगितलं हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे बिरडेथ. आणि इतर देहात होणारे काय. आपण काय घरी की भोगी निश्चिंती केली. कशाचा भरोसा आहे आपल्याला. सावध व्हा. जितक्या लवकर सावध होता येईल तितकं सावध व्हा. म्हणून चाळकाते नेनता सकळ साधने होती व्यथा. या कारणे तू आता चाळक तत्वता लक्षावा. स्थूळ सूक्ष्म कारण आणि चौथे महाकारण चाळक याहून भिन्न, त्याचे ज्ञान तुझं नाही. अधिष्ठानाची नजर यावी. आणि ही अधिष्ठानाची नजर येण्यासाठी आत्मसुखाचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. शरीर मिथ्या आहे, शरीर मिथ्या आहे, शरीर मिथ्या आहे. पुन्हा 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 करावं लागेल. नाथ महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आपण म्हणून जातो बोलताना अनन्य शरण अनन्य शरण हबप हबप. पण हबप कुणाला म्हणतात, अनन्य शरण कुणाला म्हणतात. नाथ बाबांचं ऐका. जेथ दुसऱ्याची चाड नाही इंद्रियाचा पांगन लगे काही. इंद्रियाचं पांग नसेल. मला वाटतं काल परवा अभंग झाला तुमच्याकडे. न करी रे संग राही रे निश्चळ लागूने दिमळ ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते. पुढे इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन. तुका म्हणे मन नये वृत्तीवरी तुका न म्हणे नये जाणीव अंतर्या सुखा अंतर्या थारा आनंदाचं. तर हे केव्हा होईल. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय म्हणजे भोगविषयक हे हरिखेत झालं ना आपल्याकडे अभंग 2-3 दिवसापूर्वी कीर्तनाला आपला विषय चालला होता. अनन्य शरण म्हणतो आपण, हबप म्हणतो, पण ते कुणाला म्हणायचं. त्याच्यासाठी वेगळ्या शरीराची गरजच नाही आहे. जेथ दुसऱ्याची चाड नाही इंद्रियाचा पांगन लगे काही. विषयाविना आनंद हृदयी निज सुख पाही नाव. ज्यास निजात्म सुख झाले प्राप्त तो होय अनन्य शरणांगत. मी वाचोनी जगतात अनेक अर्थ देखेना. त्याला मग दुसरं काहीच दिसत नाही.
मी वाचून माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचं नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा हा सगळा चितीचा प्रकाश आहे, त्याला दुसरं काही दिसत नाही. म्हणून अनन्य शरण व्हायचं असेल तर तत्वाचा झाड झाला पाहिजे आणि आत्मलाभाचं माणसाला म्हणजे आत्मलाभामध्येच विशेष आनंद पाहिजे किंवा तो तसं त्याप्रमाणे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता प्रश्न असा आहे, आपल्याला आत्मलाभ करून घ्यायचाच आहे. पण आत्मलाभ करून घेण्यासाठी आपण काय करायचे? साधना. आपल्या वारकरी संतांनी नामस्मरण ही साधना सांगितलेली आहे. नामस्मरण करता 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 काय होतं? नामस्मरण करताना किमान कमीत कमी 3 तास नामस्मरण झालं पाहिजे. आदरणीय डोंगरे बाबाचं श्रवण केलेलं आहे, त्यावेळेस ते सांगायचे त्रिकाल संध्येचा काय अर्थ आहे? सकाळी झालीच ना सगळी पूजा, दुपारी पण करा संध्याकाळी पण का? तुम 3 घंटे दो मैं 21 घंटे दूंगा, डोंगरे बाबा सांगायचे. कमीत कमी 3 तास नामस्मरण झालं पाहिजे. का? तर सूक्ष्म विकार आहेत आपल्यामध्ये आणि हे सूक्ष्म विकार काढण्यासाठी नाम हेच सूक्ष्म शस्त्र आहे. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापापते बापुडी मुंगी. पण मग तसं घ्यावं लागेल ना, नाही तो राम राम तो हर कोई ठक ठाकू हर चोर, म्हणजे कसंही मुंह में राम बगल में छुरी असं जर आपलं किंवा भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयावडी गोडी असं जर नाम स्मरण असेल तर विकार कसे जातील? आणि विकार गेलेच नाही तर भोगविषय के हरके जण होईल का? आत्मलाभ झालाच नाही. जोपर्यंत ओळखायची खूणच ती आहे ना, भोगविषय के हरके जातो म्हणजेच आत्मलाभ झाला नाही, मग ते होणार नाही ना. म्हणून विकार जाण्यासाठी नाम हे सूक्ष्म शस्त्र आहे आणि कमीत कमी 3 तास ना. मग तुम्ही काही करा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. थोडक्यात तुमच्याकडे जे सतत प्रवचन वगैरे चालू आहे, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तसं घ्या किंवा घरी बसा शांततेने करा ना. 1 तास एवढ्या उच्चापती करतो आपण 24 घंट्यामध्ये, कुणी नसावं. 1 तास शांत बसा आणि नामस्मरण माळ ओढा, नाही तर नुसतं असं बसा. जर तशी तयारी असेल, अजपा जपणे उलट प्राणाचा तयारी असेल तर ते करा. नसेल तशी तयारी श्वासोश्वासी श्रीराम सेवन तद्गत प्राण या नाव. प्रत्येक श्वासाला रामकृष्ण हरी असं जर नामस्मरण केलं आणि 3 तास नाम करून पहा बरं का, अंदाजे माणूस नका करून पहा. आणि 3 तास जर नामस्मरण झालं तर विकार तू काय म्हणे दे हा विठ्ठले कामक्रोधे केले घर रीते. मग जर 3 तास नामस्मरण झालं तर विठ्ठल हृदयामध्ये म्हणजे आत्मलाभ होईल, म्हणजे विठ्ठल हृदयामध्ये येतील आणि विकार जातील. आणि विकार गेल्यावर काय होईल? विकार गेल्यावर आपण जे आता बघितलं पंचीकरण, देह आत्मा नव्हे नश्वरपणे, नाथ महाराज इंद्रिय आत्मा नव्हती येणे गुणे, तीतव देहाची उपकरणे, इंद्रिय अधिष्ठात्रे देव तेही आत्मा नव्हती सर्व, त्या निज पदाचा हंभाव आत्मपदी ठावतेत कैचा. इंद्रिय अधिष्ठात्रे देव तेही आत्मा नव्हती सर्व, मन आत्मा नोहे संकल्प गुणे, अंतकरण नोहे नश्मरपणे, बुद्धी आत्मा नोहे बोधकपणे, चित्तचिंतने नव्हे आत्मा. हे सगळं बघा ना. देह मी एका नश्वर आहे, बुद्धी मी एका बुद्धी आत्मा नोहे बोधकपणे, अंतकरण नोहे नश्वरपणे, चित्तचिंतने नव्हे आत्मा. हे काहीच आत्मा नाही आहे. मग 3 गुण आत्मा आहेत का? कारण गुणात गुंतलं तर दर्शन नाही आहे. जेथ गुणांचे आवरण तेथ कैसे श्रीराम दर्शन, म्हणून साधके आपण सर्वथा गुण जंकावे. आत्मा नव्हती 3 गुण त्यासी गुण कार्याचे बंधन, महत्त्व गुणांचे कारण तेही आपण आत्मा नोहे. हे काहीच आत्मा नाही आहे. प्रकृती जे गुणसाम्य अवस्था तेही आत्मा नोहे सर्वथा. मग जेथ मूळ प्रकृतीचाची अभाव तेथ प्रकृती कार्या कैसा ठाव, ये निरूपे आत्मा अनुभव भोगिती निसंदेह आत्मज्ञानी. ज्याला आत्मलाभ झालेला आहे कुठेच नाही आहे. काय जग कशाने खरे? केवळ दोराचा सर्पाकार तो श्वेत कृष्ण की रक्तांबर, तेवी विषयी विषय व्यवहार मिथ्या संसार माईक. दोराचा साप लाल आहे कण गुलाबी आहे कण काळा आहे कण निळा आहे, तो सापच नाही आहे, तो कशाचे रंग त्याला? तो श्वेत कृष्ण की रक्तांबर. त्याप्रमाणे हा सगळा संसार आहे
आणि हा सगळा मिथ्या आहे. मग आपल्याला आत्मलाभ करून घ्यायचा आहे. आपण पंचकरण बघितलं, पंचकरण बघितल्यानंतर कळालं की हे सगळं आपण बघितलं, देह आत्मा नश्वरपणे वगैरे, पण आपल्याला कळायला लागला आत्मा. मग कळायला म्हणजे झालं का? कळायला पण मिळायलाही पाहिजे ना. नाथ महाराजांनी भागवतात खूप सुंदर सांगितलं, भात शिजला हे ज्ञान आणि भात खाल्ला हे विज्ञान. स्वयंपाक झाला, स्वयंपाक झाला, स्वयंपाक झाला, पंक्ती बसलं नाही, वाढलंच नाही. भात शिजला हे ज्ञान, ज्ञान झालं आपल्याला की आपल्याला आत्मा आहे, आपले चाले हे शरीर कोणाची सत्ते, हे कळलं आपल्याला. आत्मा आपल्यामध्ये, त्याची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, देहातीत व्हायचंय. पण मिळाला का? का नाही मिळाला? तर ज्ञानोत्तर 2 दोष असतात, असंभावना आणि विपरीत भावना. ज्ञानोत्तर आत्मलाभ होतो पण तो टिकत नाही. मग ज्ञानोत्तर 2 दोष असतात, असंभावना आणि विपरीत भावना. विपरीत भावना म्हणजे जसं जीव ब्रह्माचा ऐक्य आहे तसं आपण अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसवले चित्ताचे ठाई वारंवार पाही सेविता. आपण ते भोगलेलं आहे ना अनेक ठिकाणी, मग ते दृढ निश्चय होत नाही ना माणसाचं पटकन. विपरीत भावना म्हणजे भेदच आहे, मग दिसतं त्याची वाट काय, मग एवढी दुनिया, एवढे लोक, काय खरं आहे असं जे म्हणतो आपण व्यवहारामध्ये. मग कुठं देव दिसला का म्हणतात ना आपण, त्याप्रमाणे विपरीत भावना. आणि असंभावनामध्ये 2 दोष असतात, म्हणजे ज्ञान स्थिर होण्यासाठी, आत्मलाभ होण्यासाठी. असंभावनामधले 2 दोष काय? प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. प्रमाण असंभावना कुणाला असते? ज्याने खूप शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. माऊलींच्या भाषेमध्ये सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, रिकामा अर्धघडी राहू नको. होत नाही त्याला होतं, पुढे चालून होतं. कारण पहिला कदम ही अंतिम कदम आहे. तुम्ही या मंडपात येताना पहिलं पाऊल टाकलं, पहिला कदम ही अंतिम कदम आहे. प्राप्ती होणारच आहे, 6वा अध्याय बघा. पण तुमची पावलं जरा मंद होते म्हणून पुढचा जन्म, पुढचा जन्म, पुढचा जन्म घ्या. जर तुम्ही वेगाने पावलं टाकले असते आपण, तर आमच्या अण्णा तर नेहमी म्हणायचे, बांबऱ्या नाही तर पडलोच नसतो म्हणायचे देह घेऊन. वेगाने पाऊल तेव्हा नाही टाकलं, मग आता तरी सावध व्हा, आता तरी वेगाने उचला. आपला विषय चालला प्रमाण संभावना. ज्याने खूप शास्त्राचा अभ्यास केलेला असतो त्याला प्रमाण संभावना असते. म्हणजे काय खरं आहे, ज्ञानेश्वरी खरी की भागवत खरं, गीते तर सगळं एकच आहे, पण गरुड पुराण खरं की विष्णू पुराण खरं, पद्मपुराण खरं की सिद्धांत बोध खरा, हे खरं असं सारखं श्रुती विपत्ती पन्नाते यथास्तास्य निश्चला गीत, श्रीमद्गीत भगवद्गीतेच्या भाषेत. म्हणून मग त्याला स्थिर व्हायला आत्मलाभ जड जातं, थोडा वेळ लागतो, पुढं जातं. प्रत्येकाने आपलं आत्मनिरीक्षण करा की आपण इथे बसतो का, किती वाचलंय आपण, ज्ञानेश्वरीचे किती पारायण झाले. बाबांनी करून घेतलेले वेगळे, त्याच्या विरहित. कारण संतांची संगतीच नाही सांगितलं ना, नुसतं पुढे मनोमार्गे गती सांगितलं ना. आता संत तर घेताच करून, दरवर्षी घेता, आशय घेता, पण तुमची मनोमार्गे गती कुठपर्यंत गेली. मी बाबाचं प्रवचन करून मी म्हणजे असं गर्वबिर्व म्हणून नाही सांगत, बाबाला कळतं, मी फक्त कुणीतरी करावं म्हणून सांगते. बाबा 8 ते 9 प्रवचन झाल्यानंतर मी घरी आल्यावर 1 तास वाचत होते, 9 ते 10, मग झोपत होते. काय असं नाही ऐकलं बाबाचं घ्या झोपून. कारण संतांची संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, हे झालं पाहिजे ना. बाबा तुम्ही विचारा, माझ्या संगतीच्या ज्या मैत्रिणी आहे ना, मी त्यांना एकदा सांगितलं होतं की ज्ञान आणि अज्ञानाचे लक्षणं 13वा अध्याय किंवा स्थितप्रज्ञाचे लक्षणं कोणी कोणी वाचले नंतर विचारा तुम्ही. अजूनही नाही वाचले, मला सांगायला 15 वर्ष झाले असते. ठीक आहे, आता पुढच्या वर्षीपर्यंत कोण कोण वाचून येतं ते बघूयात. मग आपला विषय काय चालला, आपण कुठे बसतो. बघितलं का आपण, गरुड पुराण बघितलं, विष्णू पुराण बघितलं, स्कंद पुराण बघितलं, गीतेचे अध्याय किती झाले, ज्ञानेश्वरीचे अध्याय किती झाले, किती पारायण झाले, किमान 108 तर व्हायला हवे. आमच्या बाबाकडे जर कोणी कीर्तनाला विचारायला आलं तर बाबा म्हणायचे 108 गीतेचे पारायण कर, 108 गाथेचे पारायण कर आणि 20-25 तरी भागवताचे पारायण कर, आणि मग मी कोणतं पण विचारीन आणि मग तुला सांगेल कीर्तन कर का नको करू. आदरणीय बामरे बाबा सांगायचे. चिंतन म्हणून मला एक ताई भागवत करायचं म्हणे मला. मी म्हणलं कितीदा भागवत ऐकलं, वाचलं तर म्हणे ऐकलं. आता ठीक आहे, ऐकलं असेल 10-5 वेळेस, पण एकदा तर वाचायला तर पाहिजेच होतं ना. चिंतन कशाला म्हणतात शेवटी. याच्यात आपण बसतो का, आपली एक पारायण करायची मारमार. कारण सप्ताह सुरू झालं की आपल्याकडे पाहुणे येतात.
आणि पाहुणे कोण येतात? गल्लीतले, शेजारे, इकडचे तिकडचे. आपण काही मुस्लिम बांधव थोडीच आहे, चला तुम्ही पण भजन चिंतन करायला म्हणून. म्हणजे आपल्याकडे पाहुणेच येतात. पाहुणे आले म्हणून पारायणाला नाही आलो, पाहुणे आले म्हणून हरिपाठ बुडवला. आपण प्रमाण असंभावनेमध्ये बसतो का? नाही बसत. प्रमेय असंभावना. प्रमेय असंभावनामध्ये अर्जुनाला नंबर दिलेला आहे ज्ञानराज माऊलींनी. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा गस्तीची दुसरा, घोट भरो पाय कसरा उघे याचा. काय सांगतील, काय सांगतील, काय सांगतील, काय सांगतील. म्हणजे अगदी बरं नुसतं सांगतीलच नाही, अर्जुना तू परिसिसी परिसोनी अनुष्ठिसी, हे पण झालं पाहिजे. आणि हे झालं तर प्रमेय असं. म्हणजे ज्यांनी खूप शास्त्राचा अनुभव केलेला आहे त्याला प्रमाण असंभावना, त्याच्यात आपण बसवणी. अत्यंत बुद्धिमान जो असतो, काना वचनाची बेटी सरसीची वस्तू ओटू, त्याला प्रमेय असंभावना असते. आपण बघा, आपली पहिल्या वर्षी कोणती ओवी झाली त्याची मारामार. इथं पहिल्या वर्षी बाबाचं कोणत्या अभंगावर कीर्तन झालं होतं? सप्ताह सुरू झाला तेव्हा मी बाबाचं पहिलं कीर्तन ऐकलं होतं. खेड्याहून नुकतंच नवीन राहायला आलो. गणपती बाप्पा मला माहीतही नव्हतं, बोर्डावर वाचलं होते सारडा महाराज म्हणून. नंतर यांना कीर्तनात बघितलं. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे ना, गणपतीतलं होतं ना कीर्तन ते. तर सोंगे छंद आविष्कार कॉलनीमध्ये, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. मी ठरवून टाकलं की आपल्यामध्ये हे सोंगे छंदे येऊच द्यायचं नाही, येऊच द्यायचं नाही. ठरवून टाकलं मी, कारण परिसोनी अनुष्ठिसी. आणि मी हे केवळ मी काय काय केलं याच्यासाठी सांगत नाही आहे. बाबा तर समजू शकतात, तुम्ही पण समजून घ्या. हे तयार व्हावं की आपणही आजपर्यंत मी म्हणले कधी मी असं केलं, मी असं केलं, पण तुम्ही म्हणावं की हो मला आता पुढच्या वर्षी कोणती ओवी झाली मला सांगताच आली पाहिजे, म्हणून सांगते तुम्हाला. या वर्षीचे सगळे प्रवचनाच्या ओव्या आणि सगळे कीर्तनं सांगताच आले पाहिजे पुढच्या वर्षी कोणते कोणते झाले म्हणून. ठीक आहे, असं एवढं कम्प्युटर पक्क नसतं. घरी गेल्यावर लिहून ठेवा ना. लिहून ठेवलं म्हणजे 10-5 वेळेस त्याच्यावर नजर जाते, ते आपोआपच फिट होतं. आपला विषय चालला की प्रमाण असंभावना नाही आहे. आपण एवढे हुशारही नाही आहे की सांगितलं कळलं लगे महाराज म्हणले मी वासुदेव तत्वता की झालो मी वासुदेव तत्वता. भोग विषय काही हरखेजे नाही, आपल्यामध्ये आलंच नाही. एवढे बुद्धिवान आहोत का आपण? मग आपल्याकडे हे दोन्ही नाही आहे. बरं दोन्ही नाही आहे ना, आपल्याला तर आत्मलाभ पाहिजे. दोन्ही नाही, प्रमाण असंभावना नाही, प्रमेय असंभावना नाही, पण आत्मलाभ तर पाहिजेच आहे. पाहिजेच आहे ना, आपण त्यासाठीच मंदिरात आलो ना. मग पाहिजे तर मग आपल्याला आत्मलाभ कसा होईल? विचारसागरामध्ये वगैरे पंचदशीमध्ये आदरणीय साधू संतांच्या सांगण्यामध्ये सांगितलेलं आहे, निधी ध्यासन. आपण प्रमाण प्रमेयमध्ये बसत नाही, पण आपल्याला आत्मलाभ याच देहामध्ये होऊ शकतो. कशाने होऊ शकतो? नाही, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्याला जर ब्रह्म म्हणजे आत्मा, जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. आता आपण हरिखेजना बघितलं, हरिखेजनामधून आलो, पण आत्मलाभ आपल्या ठिकाणी स्थिरावला आहे. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही बघायचं नाही आहे. मग ते कशाने होईल? तर ते निधी ध्यासनाने होईल. दरवर्षी सप्ताह करायचाच, दरवर्षी सप्त्याला हजर राहायचं म्हणजे राहायचंच. दरवर्षी सप्त्यातले कीर्तनं प्रवचनं पाठ झाले म्हणजे झालेच पाहिजे वर्षभर. काही गरज नाही शेजारच्या कॉलनींमध्ये जा आग येणं आग येणे गावदारी, काही गरज नाही. एक गुरु एक देव कोठे तरी असावा भाव. भाव नसता उगेच एकच ऐका आणि त्याचनुसार वागण्याचा प्रयत्न करा न करी रे संग राही रे निश्चळ. थांबा ना, आपुलिया हिता असे जो जागता. काय अमृत भरून ठेवलंय बघून साधू संतांनी आपल्यासाठी. आमचे बाबा नेहमी म्हणायचे फार भाग्यवान आता आपण नाथ माऊली तुकाराम महाराजांनंतर जन्माला आलो. किती अमृत भरून ठेवलेलं आहे. त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार वागण्याचा जर प्रयत्न केला तरच काही फायदा होईल ना. म्हणून आपल्याला जर ज्ञान टिकलं, आत्मलाभ झाला, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे हे जर टिकलं तर ते कशाने टिकल? निधी ध्यासाने टिकल, श्रवणाने टिकल. म्हणजे नाम कीर्ती विरक्ती भक्ती ही तिन्ही पेना तीन वस्ती. तिन्ही क्रमोनी चौथी राम निश्चिती भेटेल. दृश्य द्रष्टा दर्शन स्थिती ही तिन्ही पेना तीन वस्ती. तिन्ही कर्मोनी चौथी राम जगजेठी भेटेल. श्रवण मनन निधान स्थिती चौथी साक्षात्कार वृत्ती. राम जगजेठी भेटेल. विदेह नगरी विदेह गती राम राहिला विदेह स्थिती. तेथवरी ज्याची वस्ती राम निश्चिती भेटेल.
तुका लगे म्हणलं आपण ऐकलं एक कीर्तन प्रवचन भेटलं असं होईल का? विदेह नगरी विदेह गती भावार्थ रामायण. राम राहिला विदेह स्थिती. कुठे लागलंय भगवंताचं लग्न? ए ग्रंथीचे निरूपण जीवा शिवा होत असे लग्न. जे भागवत ग्रंथ आहे आपले ते कशाचे? जीवा शिवा होत असे लग्न. पण जीव ब्रह्मेक्य जर आपलं टिकायचं असेल तर तेथवरी न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देहातीत व्हायचं आणि देहातीत होण्यासाठी आपल्याला पिस लावून घ्यावं लागेल. लावी म्हणा पिसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि असं जर आपण पिस लावून घेतलं तर काय होईल? वेदांत शास्त्रामध्ये अमृतानुभव ग्रंथामध्ये बिंब प्रतिबिंबाला फार महत्त्व दिलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये न रूपम सिंह खरंच नाही आहे तर काय तर उन्मळणी दरारा काय की जे वेदांत अमृतानुभवमध्ये सांगितलेलं आहे आपलं बिंब आहे. आणि आपल्याला जर आपलं बिंब पाहायचं तर आपल्याला काय करावं लागेल? तुम्हाला पाहायचं असलं सकाळी गंध पावडर टिकली बांगडी तर काय करता? आरसा घेतला. आरसा घेतल्यानंतर असा समोर घेतला. आरशाने काय केलं? 2 गोष्टी दाखवल्या. आपण आरशात आहे का? दाखवलं पण आपल्याला आरशात. आपण आरशात नसताना आपल्याला आरशात दाखवलं. आणि आपण पूर्वाभिमुख असताना आपल्याला पश्चिमाभिमुख दाखवलं. समजा तुम्ही समोर आरसा घेतला, तुमचं तोंड कोणीकडे? पूर्वेकडे. आरशात पूर्वेकडे तो असं पाठ दाखवतो का? नाही ना. पूर्वाभिमुख नाही ना. मग आपण जे घेतलं कारण शरीर मरताय तभी मुक्ती मिळतीये. तर अविद्येने तेच केलं ना. अविद्येने नवल केले मिथ्या देह सत्यत्वे दाविले. आणि तेच अभिमान घेतले उपजले या बाळकासी. आपण तेच आपलं खरं 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 म्हणून माऊलीने पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण. अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवतीच बापुडी. हे सगळं अभ्यास करावा लागेल आपल्याला. तुम्हाला आवडतो का विठ्ठल? ना मला आवडलं असं कसं म्हणून हे करावं लागेल ना सगळं आपल्याला. विठ्ठल आवडणं खूप चांगलं आहे. अगदी 90% चांगलं आहे. पण 91, 92, 95 असं पुढे 100पर्यंत पण जावं लागेल ना. मग सांगतात आरशाने 2 गोष्टी केल्या. बिंबात नसताना ते आरशात दाखवलं, आरशात नसताना बिंब, आणि पूर्वेकडे असताना पश्चिमेकडे दाखवलं. तसं अज्ञानाने आपण देह नसताना आपल्याला देहाभिमानी केलं. देह आणि भेद नसताना, जीव ब्रह्माचा भेद नसताना आपण तो भेद मानून घेतला. आणि मग आम्ही कशाचे देव, आम्ही कशाचे. आता सगळे गीता गातात ज्ञानेश्वरी वाचणारे लोक आहे म्हणून सतत हे कशाने होईल? मग हे एकदाच ऐकलं नाही होईल का? नाही होणार. तत्कथनम तत्चिंतनम तत्कथनम म्हणून बंद करूच नका हे पारायण वगैरे ज्ञानेश्वर चालू द्या. 10-5 काही ना काही तर फरक पडतोच ना. छोटी वाया जात नाही. सांडी विखुरी जातच नाही. कुठं कुठं उगवल्याशिवाय राहत नाही. मग सांगतात सतत चिंतन मनन तत्कथनम तत्चिंतनम तत्कथनम तत्चिंतनम. पुन्हा आणि मग त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि असं जर आपण पिसं लावून घेतलं निधिध्यासन तर आपल्याला जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेखे हरिके जेना. ही श्रुती माऊलीचा आत्मलाभात परमलाभ न लभ्यते योरुष्यती न दृष्टी या श्लोकावर 12व्या अध्यायात 17व्या श्लोकावर. कारण श्रेयान द्रव्यमया यज्ञात ज्ञान यज्ञ परम तप नाही. श्रेयो ही द्रव्य ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांती निरंतरम. इथपर्यंत उपासना कांड आहे. जिथे कांडात गीता आहे ना तर पहिले 2 कांड 4थ्याच अध्यायात आहे. गत संघर्ष मुक्तश ज्ञानावस्थित चेतसाम यज्ञाचरित कर्म समग्रम प्रविलीयते. कर्मकांडाचा श्लोक आहे. त्याच अध्यायामध्ये ज्ञानकांडाचा श्लोक आहे. अपि चेतसी पापेभ्य सर्वेभ्य पापप्रथम सर्व ज्ञान प्लवेनेम व्रजनीम संतरिष्यशी. आणि भक्तियोगाचा श्लोक काय आहे? तर आपला नेहमीचा विषय गीतेमध्ये भक्तियोगाचा श्लोक कोणता आहे? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. भक्तियोगाचा श्लोक आहे. पण श्रेयो ही श्रेयान द्रव्यमय ज्ञान यज्ञ परंत नाही. श्रेयो ही ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांती निरंतरम. इथपर्यंत उपासना कांड आहे.
आणि अद्वेष्टा सर्व भूतांपासून ज्ञानकांडाला सुरुवात होते आणि आपण ज्ञानकांडात सुरुवात झाल्यावर 17व्या श्लोकातला योरुष्य तीन दृष्टीची ह्या श्लोकावरचा जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेखे हरिखे जे नाही ओवी घेतलेली आहे. ज्ञानराज माऊलीने आपल्याला खूप मोठा अमृत पाजलेलं आहे. म्हणून ज्ञानराज माऊलीसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, एकादशीसारखं व्रत नाही, द्वादशीसारखी तिथी नाही. काय सुंदर व्रत काढून दिलं आपल्याला. काय एकादशी म्हणजे नुसतं साबुदाणा खान बटाटे वडे तळून खा का, असं एवढं उपास धरा विधी म्हणून. पण एकत्वाचा दृढ निश्चय एकादशी आणि द्वैत सोडणे द्वादशी. आमच्या आदरणीय परमपूज्य भगवान बाबा नेहमी सांगतात एकत्वाचा दृढ निश्चय होण्यासाठी एकादशी आणि द्वैत सोडणे ही द्वादशी. ज्ञानराज माऊलीच्या कृपेने, परमपूज्य भगवान बाबाच्या कृपेने, आदरणीय महाराजाच्या संगतीमध्ये आपल्याला ही स्थिती मिळावी. कारण राजसभेमध्ये जे कोणीच करू शकलं नाही ते प्रार्थनेने केलं. ज्ञानी तपी जपी ध्यानी एका बुक्कीत पर्वताचं पीठ होईल असे पती कोणीच जे करू शकलं ते प्रार्थनेने केलं. कृष्णा धावरे ते प्रार्थनेने केलं आणि भगवंताने वस्त्र पुरवले. म्हणून भारतीय संविधान देव धर्म वगैरे या गोष्टीला महत्त्व देत नाही, पण प्रार्थनेला. शाळेत आपण म्हणतो ना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणून देहाकडून देवाकडे जाताना एक व्हॉट्सॲपवर मेसेज फिरतो बघा, देहाकडून देवाकडे जाताना जग नावाचं स्टेशन लागतं. भारत म्हणा, जग म्हणा, संसार म्हणा, आणि त्याचं आपण देणं लागतो. आपण देणं लागतो. 5, 50, 50, 60 वर्ष काय जे जगू ते खातोय ना आपण इथं. आपल्या आईच्या पोटातून आपण बाहेर पडलो, 50 क्विंटल धान्य आलं आणि ते आपण आयुष्यभर खाल्लं का? आईच्या पोटातून एकदाच बाहेर पडलो. पण धरती माता तीनदा आपण पेरतो आणि धरती मातेचं पोट फाडतो आणि खातो आणि ते खाऊन आपण जगतो. अन्नगत प्राणी म्हणून आपण देणं लागतो. नाही काही करता आलं तर त्या चिमणीसारखं आग खूप मोठी लागली, कोणी वेगवेगळ्याच्या गाड्या, कोणी काही दृष्टांत सर्वांनीच ऐकलेलं आहे. विजवायला लागली ती चिमणी पण तोंडामध्ये पाणी घेतलं आणि पळत पळत जाऊन आग विजवायला लागली. मग काही कावळे बदकं साळुंक्या हसायला लागल्या, ती आग केवढी, तू केवढी, तुझी चोंच केवढी आणि तुझ्या चोंचीत पाणी केवढं. हे लोकांनी मला प्रश्न विचारलं म्हणून सांगते बरं का. आपण काय होतं ना आपलं प्रवचन केल्यानेच काय होणार आहे म्हणून येतं. मग तुझी चोंच केवढी, त्या चिमणीने उत्तर दिलं. ते ऐकण्यासारखं आहे. तिने उत्तर दिलं, मला माहिती आहे आग खूप मोठी आहे, माझ्या तोंडातल्या पाण्यानेच विजल असं नाही, पण ज्यावेळेस कर्माचा इतिहास लिहिला जाईल माझं नाव आग लावणारच नाही, आग विझवणारच लिहिलं जाईल. निदान नाही दुसरं काही करता आलं तरी आपलं नाव उगी याचं त्याच्या गप्पा, याचं त्याच्या भांडणं, गल्ली बोळ्या, त्याच्यापेक्षा ह्या मंडपात येऊन बसण्यात जाईल. आणि शेवटी काही काही कानावर पडल्यानं ते वाया जाणार नाही, आपलं आत्मकल्याण होईल. मनुष्यासारखं सुंदर देह मिळालेला आहे. ज्ञानेश्वरी पारायण आहे, सप्ताह आहे, कीर्तन आहे, आत्मलाभ करून घ्यावं. झालेली सेवा परमपूज्य भगवान बाबांच्या चरणी, स्थानिक दैवतांच्या चरणी, विठोबा रुक्माईच्या आणि तुम्हा आम्हा सर्व हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी समर्पित. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परमपूज्य भगवान बाबा की, पवन सुत हनुमान जी की जय. विठ्ठल.